हॅलो, सगळ्यांचं वेलकम टू दिस वीकली मीटिंग. ओके, सो आपण चालू करू एका अशा स्टॉक पासून जो मला टेक्निकली आणि फंडामेंटली दोन्ही लेवलला चांगला वाटतोय. सो तो स्टॉक आता तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे. स्टॉकचं नाव आहे रमा फॉस्फेट. रमा फॉस्फेट ही कंपनी बेसिकली ॲग्रिकल्चर आणि फर्टिलायझर सेगमेंटमध्ये येते. इथे आपण बघू शकतो इट इज एंगेज इन फर्टिलायझर अँड सोया ऑइल मॅन्युफॅक्चरिंग. आणि ही कंपनी मी का निवडली आहे तर त्याचे काही कारण आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा त्याची करंट मार्केट प्राइस. ही अशी काही कंपनी नाही की जिची मार्केट प्राइस सध्या 2,000, 3,000, 5,000 चालू आहे. सो 178 रुपयाची कंपनी आहे. त्याचा डिव्हिडंड यील्ड 0.56% आहे. रिटर्न ऑन इक्विटी जर तुम्ही बघितला 22% आहे. करेक्ट. आणि अर्निंग पर शेअर 23 आहे. वेअरॅज त्याचा पी जो आहे तो 7 आहे. सो आपण नेहमी म्हणतो पी स्वस्त असणं चांगलं असतं. ईपीएस जेवढा जास्ती असेल तेवढं चांगलं असतं. मार्केट कॅपिटल मॉडरेट आहे 314 करोडचं. आणि प्रमोटर होल्डिंग चांगल्यापैकी आहे की 75% प्रमोटरचं होल्डिंग आहे. सो त्या दृष्टीने रिस्क कमी आहे. डेट अतिशय कमी आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे ते कंटिन्यू वाढताना आपल्याला दिसतंय. याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू बघा, जी त्याची आजची खरी व्हॅल्यू असायला पाहिजे होती ॲज पर पेपर्स, गव्हर्नमेंट रूल रेग्युलेशन प्रमाणे जे काही नंबर्स द्यावे लागतात त्याच्याप्रमाणे खरी व्हॅल्यू जी असायला पाहिजे होती त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती 215 आहे. व्हेअर ॲज ती आपल्याला आता मिळते 178 रुपयाला. म्हणजे सरळ सरळ हे गणित एक तिथे असतं की दिस कंपनी कॅन गो अप टू 215 रुपीज इझिली. ठीक आहे. त्याच्यामुळे ही कंपनी त्या दृष्टीने चांगली आहे. त्याची फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे ही कंपनी रिसेंटली स्प्लिट किंवा बोनस अशा गोष्टींमध्ये गेलेली नाहीये. त्यामुळे मिळाले त्याच्यावरती आपल्याला चांगले बोनस आणि स्प्लिटही मिळू शकतात. त्याचबरोबर याचा पेग रेशो जो आहे तो 0.19 आहे. पेग रेशो नेहमी 0 to 1 च्या मध्ये असलेला चांगला असतो. पीचं एक्सटेन्शन, पी रेशोचा थोडा ऍडव्हान्स व्हर्जन त्याला आपण पेग रेशो म्हणतो. राईट. जेव्हा आपण फंडामेंटलचा क्लास डिटेलमध्ये करतो त्या बेसिक आणि फंडामेंटलच्या क्लासमध्ये आता आपण हे सगळे रेशो डिटेलमध्ये कव्हर करतो. त्याचप्रमाणे इंटरेस्ट कव्हरेज, की जे काही लोन कंपनीला देणं आहे ते लोन मिळण्यासाठी कंपनीकडे किती पैसा आहे, इंटरेस्ट ते कव्हर करू शकते का नाही बँकेत कंपनीचा पैसा. तो येस 37.8 एवढं इंटरेस्ट कव्हरेज तिचे कंपनीकडे आहे. त्यामुळे लोन जरी असलं तरी ते चुकवण्यासाठी जी काही क्षमता असावी लागते ती क्षमता या कंपनीची आहे. एकही शेअर प्लेस केलेला नाहीये. आणि कॅश फ्लो जर बघितला 20.6 करोड. अशा कंपन्या कधी पण चांगल्या असतात की ज्यांच्यामध्ये लिक्विडिटी आहे. ज्यांना जर पाहिजे असेल तर आजच्या आज ते 20 करोड रुपये उभे करू शकतात. करेक्ट. सो कंपनीचं मार्केट कॅपिटल 314 करोड आहे. त्याच्या प्रमाणात फ्री कॅश त्यांच्याकडे जी काही अवेलेबल आहे ती 20 करोड आहे. सो एक चांगला फ्री कॅश त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. त्या दृष्टीने ही कंपनी मला फंडामेंटली चांगली वाटते घेण्यासाठी. त्याच्याचबरोबर दुसरं एक फंडामेंटल रिझन मी हे सजेस्ट करतो. आता पावसाळा चालू होतोय. करेक्ट. आणि पावसाळ्यामध्ये फर्टिलायझर्स, ॲग्रिकल्चर रिलेटेड प्रोडक्ट्स ह्या प्रोडक्टशी रिलेटेड कंपन्या ज्या असतात त्याच्यामध्ये जोरदार विक्री होते. त्यांचे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात विकले जातात. आणि त्यानंतरच्या येणाऱ्या क्वार्टर्समध्ये तिथे आपल्याला एक चांगला रिटर्न या कंपन्यांना मिळतो. तो शेअर होल्डरला पास केला जातो. तो या सायक्लिकल कंपन्या असतात ज्या पावसाळ्यामध्ये पावसाच्या अगोदर थोड्याशा घेण्यासारख्या असतात आणि पावसाळा संपता संपता किंवा उन्हाळा येता येता त्याच्यात प्रॉफिट बुक करून बाहेर पडण्यासारख्या या कंपन्या असतात. सो एक चांगली कंपनी फंडामेंटली मी तुम्हाला सजेस्ट करतोय. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आय डोंट जस्ट बिलीव्ह इन फंडामेंटल्स बिकॉज फंडामेंटल्स कॅन लाय, नंबर्स कॅन लाय. आणि म्हणून मग मी नेहमी ज्याला टेक्निकली व्हेरीफाय करून बघतो. सो आपण त्याचा टेक्निकल चार्ट जर बघितला तर हा त्याचा टेक्निकल चार्ट 1 जून 20 ला बरोबर कंपनी आपल्याला मिळत होती 34 रुपयाला. 1 जून 20 ते कालचा 28 मे 21 म्हणजे अजून पूर्ण 1 वर्षही झालं नाहीये. आणि त्या पिरियडमध्ये कंपनी ऑलमोस्ट 30 रुपयावरनं ऑलमोस्ट 200 रुपयावरती गेली आहे. एक्झॅक्टली सांगायचं तर 34 रुपयावरनं 177 रुपयापर्यंत पोहोचली. 50 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज, 200 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज दोन्हीच्याही वरती ही कंपनी सध्या ट्रेड करते.
आणि रिसेंटली जर आपण त्याला बघितलं, सो हा एक त्याचा लाईफ टाइम हाय होता 171.90. त्याला रिसेंटली कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या स्टॉकने ब्रेक दिलेला आहे. त्याच्यामुळे ही कंपनी मी हे रिकमेंड करतोय फॉर अ पोर्टफोलिओ विच इज फंडामेंटली असो गुड अँड टेक्निकली असो गुड. म्हणून मी माझ्या टेक्नो फंडा लिस्ट मध्ये या कंपनीला ऍड केलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण येऊ सध्या निफ्टीचं काय चाललंय, बँक निफ्टीचं काय चाललंय ते आपण थोडं बघू. आपल्याला डेली चार्ट बघायचा आहे आणि डेली चार्टवरती जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, करंटली या प्राइजेस ज्या आहेत त्या अपट्रेंडिंगच आहेत. मार्केट इज कंटिन्युअसली अपट्रेंडिंग आणि शेवटच्या सेशनमध्ये एक गॅप अप ओपनिंग मिळाली होती. कारण 27 तारखेचं क्लोजिंग जे होतं ते 15,337 होतं. त्याच्यावरती जम्प करून मार्केट शुक्रवारी ओपन झालं आणि तेव्हा प्राइस होती 15,435. सो ही गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली आणि त्याचबरोबर एक नवा लाईफ टाइम हाय मार्केटने केला. सो कंटिन्यू 2 दिवस मार्केट लाईफ टाइम हाय करत आहे. पण दोन्ही दिवसाच्या जर कॅन्डल बघितल्या, दोज आर स्पिनिंग टॉप, ऑलमोस्ट काइंड ऑफ डोजीस. सो इथे 100% मला एक अशी खात्री आहे की आता इथे लोक प्रॉफिट बुकिंग एक चांगलं करतील आणि ही जी गॅप आहे ही येणाऱ्या आठवड्यात भरून काढेल. सो 15,300 हे माझं येणाऱ्या आठवड्यातलं टार्गेट असणार आहे. राईट. सो दिस इज गोइंग टू बी माय टार्गेट इन कमिंग वीक 15,300. तो मार्केट थोडंसं स्लाइटली डाऊन ट्रेंड मध्ये राहील. जेव्हा आपण मार्केट म्हणतो तेव्हा फक्त निफ्टी आणि सेन्सेक्सला रिफर करत असतो, पण तुम्हाला जर तुम्ही क्लास केला असेल तर ही माहिती आहे की देर आर 6,000 कंपनीज इन द मार्केट. त्याच्यामुळे मार्केट जरी डाऊन साईडला गेलं तरीही आपल्याला घाबरायचं कारण नाही, कारण आपण अशा कंपन्या निवडतो ज्या कंटिन्युअसली चांगल्या परफॉर्मन्स देत असतात. सो तुम्ही एक गोष्ट बघू शकता, मार्केट जरी खाली गेलं तरी ही कंपनी जी आपण आता बघतोय रमा फॉस्फेट सारख्या अशा कंपन्या तुम्हाला एक चांगला रिटर्न 100% देऊ शकतात. सो अशा चांगल्या कंपन्या तुम्ही होल्ड करा, तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. त्याच्यानंतर आपण एकदा बँक निफ्टी बघू. बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये एक फरक हा दिसतोय. निफ्टीने गॅप घेऊन एक नवीन लाईफ टाइम हाय बनवलाय. ही गोष्ट बँक निफ्टीच्या पण बाबतीत आहे, पण बँक निफ्टीमध्ये कालची रेड कॅन्डल आहे. तो शेवटच्या सेशन मध्ये टुवर्ड्स द एंड सेलर्सने तिथे अटॅक केला आपल्याला दिसतोय आणि सेलर्सने अटॅक केल्यामुळे काय होईल, उद्याला इथे निफ्टीमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल त्याच्यापेक्षा जास्ती निगेटिव्हिटी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. सो जर तुमच्याकडे तुम्ही शॉर्ट टर्म साठी स्विंग ट्रेडिंग साठी काही बँकिंग स्टॉक घेतले असतील, सो बी ऑन अलर्ट की त्याच्यामध्ये मे बी तुम्हाला सेल करून त्याच्यातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडावं लागेल. जर तसंच खरं झालं तर नेक्स्ट टार्गेट कुठे असेल, सो दिस शुड बी अवर नेक्स्ट टार्गेट टू होल्ड 34,593. म्हणजे 34,600 ते 34,500च्या मध्ये निफ्टी ट्रेड करेल. त्याला वरची जर मुवमेंट द्यायची असेल तर त्याच्यासाठी एक आता स्ट्रेंथ लागणार आहे, पण ती स्ट्रेंथ एका दिवसात मिळत नाही. कोणीही शक्तिवान एका दिवसात होत नाही. त्याच्यासाठी त्याला भरपूर खाणं लागतं, चांगली शरीर कमवावं लागतं आणि त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच मार्केटला जर एक लाईफ टाइम हाय पुन्हा नवीन क्रिएट करायचं असेल तर मार्केटला एक वेळ द्यावा लागेल. सो त्याच्यासाठी हे टाइम रिट्रेसमेंट होईल आता आणि त्याच्यानंतर मग मार्केट आपल्या नवीन दिशेला जाईल. आता आज आपण एक नवीन स्क्रीनर तयार करणार आहे. हे स्क्रीनर असं आहे की जे तुम्ही तुमच्या डेली ट्रेडिंगसाठी वापरू शकता, इंट्राडे ट्रेडिंगसाठी. सेम स्क्रीनर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंगसाठी वापरू शकता आणि सेम स्क्रीनर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या सिलेक्शनसाठी सुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये मी जे वापरणार आहे ते आहे इंडिकेटर CCI, कमोडिटी चॅनल इंडेक्स. सो कमोडिटी चॅनल इंडेक्स हे तुम्हाला दाखवतं की कोणत्याही स्टॉक मध्ये कोणती सायकल चालली आहे, अप सायकल आणि डाऊन सायकल. जसं आपल्याला RSI माहिती आहे, स्टॉकेस्टिक माहिती आहे, त्यांची लेवल काय असते 0 to 100. करेक्ट. पण इथे मात्र 100 प्लस आणि 100 मायनस ही एक त्याची नॉर्मल रेंज असते. असं म्हटलं जातं कोणताही स्टॉक नॉर्मली कमोडिटी चॅनल इंडेक्सच्या 100 आणि -100 या लेवलच्या मध्येच ट्रेड करतो. जेव्हा कधी स्टॉक 100च्या वरती जाईल तेव्हा तो खूप सुसाटना पळायला लागला असं समजलं जातं आणि जेव्हा कधी तो स्टॉक 100च्या -100च्या खालती ट्रेड करत असेल तेव्हा तो स्टॉक निगेटिव्हिटी मध्ये आहे असं समजलं जातं. मग आपण याला कसं वापरणार ते तुम्हाला सांगतो.
मी पहिल्यांदा CCI हे इंडिकेटर इथे लावतो. CCI कमोडिटी चॅनल इंडेक्स इज लेस दॅन -100. ओके, मी असं म्हणतो की मला असा स्टॉक पाहिजे की जो सध्या निगेटिव्हिटी दाखवतोय, राईट. तो CCIच्या बेसिसवर मला निगेटिव्हिटी पाहिजे, निगेटिव्ह सायकल मध्ये सध्या तो चालू आहे. पण ऍक्च्युली जर बघायला गेलं तर मी EMA घेतो इथे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज इज ग्रेटर दॅन अनदर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. आता इथे मी दोन मुव्हिंग ऍव्हरेज लावणार आहे. पहिलं जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे ते 9 पिरियडचं. मी असं सांगतोय की हा स्टॉक जो पण मला फिल्टर आउट होऊन मिळणार आहे त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन पाहिजे की तो स्टॉक EMA 9च्या वरती पाहिजे आणि EMA 34च्या वरती पाहिजे. आता व्हॉट स्पेशल अबाउट 9 अँड 34? सो तुम्हाला माहिती असेल की मी फिबोनाची सिरीजचा एक भक्त आहे, त्याला प्रामाणिकपणे फॉलो करतो, त्याच्यावरती माझा खूप विश्वास आहे, कारण इट इज नेचर सिरीज. नेचरमध्ये ही सिरीज आपल्याला बघायला मिळते. आपण जेव्हा क्लास केला तेव्हा या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. सो EMA 9 EMA 34च्या वरती आहे आणि त्याचबरोबर EMA 34 जो आहे तो EMA 55च्या वरती आहे. 55 हे सुद्धा फिबोनाची सिरीजचा पार्ट आहे. सो असंच एखादा स्टॉक आपल्याला मिळतो का आपण बघू. सो एवढे सगळे स्टॉक मिळाले, त्याला मी नेहमीप्रमाणे ऍज पर व्हॉल्यूम सेट करतो. सो त्याच्यामध्ये पहिले जे 10 स्टॉक्स आहेत की ज्याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती व्हॉल्यूम आहे, पहिले 7 स्टॉक, हे स्टॉक तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी 100% घेऊ शकता. ओके, मग तिथे तुम्ही घेणार कसं, तर तिथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करा. ट्रेंड लाईन वरती जिथे पण तुम्हाला कुठे बाईंग सिग्नल मिळत असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या स्टॉकला होल्ड करा. इंडिया ग्लायकोज हा स्टॉक बऱ्याचदा वेगवेगळ्या वर्षातून एकदा तरी आपल्याला मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सापडतो. तुम्ही जर इथे बघितलं 9th नंबरला इंडिया ग्लायकोज पुन्हा एकदा आलाय, त्याचा व्हॉल्यूम अजून वाढलेला नाही. सो मे बी दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी, ट्यूब इन्व्हेस्टमेंट चांगला स्टॉक आहे. सो ह्या सगळ्या स्टॉकवरती तुम्ही लक्ष ठेवा. असं स्क्रीनर तुम्ही स्वतः तयार करा. ओके, आणि ह्या स्क्रीनरला तुम्ही इंटरडे मध्ये कन्वर्ट करू शकता की लेटेस्टच्या ऐवजी 15 मिनिट. सो इंटरडेचे कोणते स्टॉक्स असतील ते तुम्हाला ते बघायला मिळेल. सो सगळीकडे मी 15 मिनिट एक करतोय. सो याच्यात तुम्हाला एक आयडिया अशी पण करता येईल की डेली बेसिसवरती स्टॉक सिलेक्ट करायचे आणि इंट्राडे मध्ये जेव्हा सेम स्टॉक तुम्हाला ह्या फिल्टरनुसार तुम्हाला एंट्री देईल तेव्हा त्याच्यात तुम्ही एंट्री घ्यायची. राईट. सो आपल्या जे प्रिव्हियस लिस्टमध्ये स्टॉक मिळाले होते त्याच्यातला जर एखादा स्टॉक तुम्हाला इथे मिळाला 15 मिनिटाला उद्याला, तर तुम्ही त्याच्यात बाय करणार. सो आज आपण इथे थांबू, पुन्हा भेटू पुढच्या विकली मीटिंगला. बाय बाय.